आता निघाली उमरखाडीच्या गणपतीच्या पाठपूजनला आणि एवढा लवकर चालले की ते झालंय सगळं, म्हणजे आरती वगैरे सगळी झाली आहे. तर मी माझ्या भावाला घेऊन निघते, कारण एकाने तर टोपा दिलाय, पण ते जाऊ दे, ते आता भेटू पुढच्या ह्याच्यामध्ये. पाऊस पडत नाही. अरे पडते यार, ते सोडा, आपण पुढे भेटूया. आता ट्रेन पकडायची, फटाफट ट्रेन पकडूया आणि निघूया. बाय. कधी बघायचं सोडू नकोस, ते जाऊ हे करतोय. तिकीट काढायला पण पैसे नाही आहेत काहीच. हा, आणि हा माझ्यावर डिपेंड आलाय की तू काढ. काही नाही, अकाउंटला पैसे आहेत पण दाखवायचे. काही माणसं नुसते नेमसे मोमोज खातात. झाली आहे, आता आम्ही निघालोय अंधेरी स्टेशनला. ह्यानी तर तिकीट काढली नाही, मलाच काढायला लावली आहे. किती कॅमेरे ते लवकर. ट्रेन 11 मिनिटं लेट आहे. काय करणार, CST ला जास्त ट्रेन नसतात जायला, नेमक्याच असतात. जर थांब ना, मी बोलतेय ना, तर नेमक्याच ट्रेन असतात. आणि काही जर काही चुकलं म्हटलं असेल तर माफ करा. A few moments later. आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय, गर्दी पण भरपूर आहे ट्रेन मध्ये. ह्याला मी 2 मिनिटं बोलली मला तिकडे उभं राहू दे, पडली तर नाही पडणार नाही, लटकलंय तिकडे. आता आम्ही पोहोचलोय, अर्धा रस्त्यात आहे, पण आम्हाला आता लोकेशन टाकलंय, कारण मी तर फर्स्ट टाइम चालली आहे आणि मला हे फर्स्ट टाइम अनुभवच आहे, ही गर्दी काय असते किंवा काय असतं, मला हे फर्स्ट टाइम अनुभवच आहे. तर बघूया आता पुढे कसं जायचंय. हवा खूप छान सुटले, एकदम मस्त सुटले. काय वीज बोलतोस? काही नाही, पाऊस नाही, बरं बरं, पाऊस नाही ते एकदम आहे. आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला, घरी चाललोय. खूप जास्त लेट झालाय, घरून कॉलवर कॉल येत आहे. तर आता मी हा ब्लॉग इथे स्टॉप करते आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. फर्स्ट ब्लॉग असेल, काहीच बघलं असेल तर माफ करा आणि नेक्स्ट टाइम मी अजून चांगला ब्लॉग करेन. बाय गाईज.